हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल सेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे ते एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे. मुद्दा असा आहे की रिझर्व्ह बँकेने एक नवीन अहवाल जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या देशाचा जो सोन्याचा जो खजिना आहे त्यातून 1,28,000 कोटीचं जे सोनं आहे ते सोनं गायब झालेलं आहे. आता ही जी न्यूज आहे ही न्यूज खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटू शकते की ॲक्चुअली झालं काय नेमकं? तर याच गोष्टीची जी पडताळणी आहे ती आपण या सेशनमध्ये करणार आहे. एक-एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती तुम्ही व्यवस्थित ऐका. ओके. आणि तुमचं काय मत आहे हे मला सांगा. चला, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा. बघा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे? बघा, भारताच्या सोन्याच्या साठ्याचे सत्य काय आहे? 1,28,000 कोटी खरोखर गायब झाले का? आणि गायब झाले तर ते गायब कोणी केले? ठीक आहे. याला कोण जबाबदार आहे? तर बघा, ही बातमी सध्या व्हायरल होत आहे आणि याचं अर्थशास्त्रीय कारण जे आहे ते आपण या क्लासच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावरती खळबळ जी आहे ती या स्टेटमेंटने सोशल मीडियावर खळबळ उडालेली आहे. याच्यामध्ये काय खरं आहे, काय खोटं आहे हे आपण जाणून घेणार आहे. याच्यामुळे कोणती भीती निर्माण होऊ शकते आणि गोंधळ काय होऊ शकतो तेही आपण पाहून घेणार आहे. ॲक्चुअली ही अफवा आहे का की सत्य गोष्ट आहे ही आपण सुद्धा पाहणार आहे. ओके. आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय बघा. भारत देशाचा जो सोन्याचा साठा आहे तो आर-बी-आय जो आहे तो आर-बी-आय कडे असतो. ठीक आहे. आर-बी-आय जी आहे ती मध्यवर्ती बँक आहे. ती भारत देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बँकिंग सेक्टरमध्ये रोल प्ले करते. 1934च्या आर-बी-आय ॲक्टनुसार हिची स्थापना झाली. 1935 मध्ये ही जी बँक आहे ही बँक अस्तित्वात आली होती. ठीक आहे. सोन्याच्या साठ्याचं सुरक्षित आणि व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन करण्याचं काम जे आहे ही रिझर्व्ह बँक जी आहे ही रिझर्व्ह बँक करत असते. आता बघा, आता मुद्दा काय आहे? तिजोरीतून 1,28,000 कोटीचं सोनं गायब ही बातमी सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेच्या फॉरेक्स रिझर्व्हच्या साप्ताहिकाच्या आकडेवारीनंतर ही चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. पण या आकड्यामागचा नेमकं सत्य काय आहे? ठीक आहे. तिजोरी साफ झाली का? देशाचं सोनं गायब झालं का? या रिपोर्टने आता खळबळ उडालेली आहे. तर नेमका मुद्दा काय तो आपण सध्या समजून घेऊ. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. मुद्दा काय आहे? संकल्पना किंमत वर्सेस वजन ही संकल्पना ही अर्थशास्त्रातली संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो या संकल्पनेशी परिचित आहे. फक्त आपण ती कधी वाचली नाही पण अनुभवलेली आहे. म्हणजे नेमकं काय पहा. अर्थशास्त्राचा मुख्य नियम काय? सोन्याचा साठा स्थिर आहे. परंतु त्याचे बाजार मूल्य जे आहे ते बदललेले आहे. म्हणजे साठा जो आहे तो स्थिर आहे पण व्हॅल्युएशन बदलत आहे. मग हा नेमका काय प्रकार आहे? तर साधी गोष्ट आहे की आता आपण बघितलं आहे की आपल्या देशामध्ये सोनं जे आहे हे सोनं 1.93 लाख पर तोळा इतकं गेलं होतं. म्हणजे सोन्याची जी किंमत आहे ती किंमत वाढली. म्हणजे एक तोळा सोनं जे आहे हे एक तोळा सोनं इथून काही वर्षापूर्वी जे 60,000 रुपयाला होतं ते 1,93,000 रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. मग भारत देशाकडे जेवढा सोन्याचा साठा आहे साहजिक आहे त्याचं मूल्य वाढलं. बरोबर आहे. मग मूल्य वाढून जर ही किंमत 10 रुपये झाली असेल, ठीक आहे. मग तुम्ही काही काळानंतर म्हणजे आता रिसेंटली सोन्याचा जो भाव आहे तो या भावापासून खाली उतरला. म्हणजे तो किती झाला असेल तर तो 1.50 च्या आसपास पोहोचला. म्हणजे हे जे 1 तोळा सोनं आहे, ह्या 1 तोळा सोनं तेवढंच राहिलं. परंतु त्याची जी किंमत आहे, याची किंमत घसरली. मग किंमत घसरली म्हणजे जे सोनं 10 रुपयाला झालं होतं, ते सोनं आता होऊ शकते 8 रुपयाला झालं असेल. म्हणजे सोनं तेवढंच आहे. सोनं कुठे गेलं नाहीये. परंतु त्याच्या बाजार मूल्यामध्ये, त्याच्या भावामध्ये, त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये जी कमतरता आहे, ती कमतरता आली आणि ती कमतरता जी आहे, ती 1.28 लाख करोड आहे. समजलं, लक्षात आलं? तर हे जे 1,28,000 कोटीचं जे तफावत आलेली आहे, ती सोनं चोरीला गेलेलं नाहीये, तर ते व्हॅल्युएशनमध्ये कमी झालेलं आहे. ठीक आहे. तर वजन कमी झालेलं नाहीये. भारताकडे जो सोन्याचा साठा आहे, तो काही कमी झालेला नाहीये. फक्त भाव बदललेला आहे. समजलं? फक्त भाव बदलला आहे. पण बरेचसे जे लोकं असतात, ह्या लोकांना हे इकॉनॉमिक्समधलं जे नॉलेज असतं, ते नॉलेजशी ते तेवढे अपडेट नसतात. ठीक आहे. कारण भारत देशामध्ये आर्थिक साक्षरता जी आहे, ती कमी आहे. ठीक आहे. भारत देशामध्ये लिटरसी आहे. बरोबर आहे. पण आर्थिक साक्षरता जी आहे, आर्थिक जागृती जी आहे, ती कमी असल्यामुळे ही जी तफावत आहे, ही तफावत झालेली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये नेमकं काय घडलं? जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याची मोठी घसरण झाली. तुम्ही बघितलं असेल, की सोन्याचा जो भाव आहे तो 2 लाख रुपये क्रॉस करेल असं म्हटलं जात होतं.
ठीक आहे. इथून पुढेही काही वर्षांमध्ये सोनं 6 लाख रुपयांवर जाऊ शकते असं म्हटलं जात होतं. प्रचंड खरेदी झाली मार्केटमध्ये. ज्या लोकांनी टॉपवर सोनं खरेदी केलं ते मात्र आता निगेटिव्ह मध्ये आहे, कारण ज्यांनी 1,80,000 वर खरेदी केलं असेल, 85 वर खरेदी केलं असेल, ते आता खाली आलेलं आहे. तुम्ही जर शेअर बाजारमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला कदाचित हा कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने कळेल. ठीक आहे. तर सोन्याच्या भावामध्ये 9% ते 17% इतकी घसरण झालेली आहे. जानेवारी 2026 मध्ये सोनं प्रचंड वरती गेलं होतं. फेब्रुवारी 1 मध्ये सुद्धा ते वरती गेलं. मात्र फेब्रुवारी एंड पर्यंत मात्र ते घसरलेलं आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा, बाजारातील किमतीची जी घसरण आहे ती बघा 1,93,000 पर तोळापासून 1,38,000 पर्यंत घसरलेली आहे. म्हणजे सोन्याचा जो भाव आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे भारत देशाचा सोन्याचा साठा समजा एक्स असेल, ठीक आहे, आणि ह्या एक्स इतका जो साठा आहे त्याची किंमत किती झाली 1.93. पण आता हा एक्स इतका साठा राहिलेला आहे परंतु सोन्याची किंमत कमी झालेली आहे. म्हणजे एवढी झालेली आहे. तर या किमतीतला आणि या किमतीतला जो फरक आहे तो 1.28 लाख करोड आहे. आणि ही इतकी किंमत जी आहे ही इतकी किंमत कमी झालेली आहे आपल्याकडे जेवढा सोन्याचा साठा आहे त्याच्यामध्ये. तर हा काही आपल्याकडे जेवढं सोनं आहे ते काही गेलं नाही कुठे, त्याची किंमत घसरली आहे म्हणून तेवढी पैशाची तफावत तयार झालेली आहे. ठीक आहे. लक्षात आला मुद्दा. जेव्हा सोन्याचे भाव पडतात तेव्हा देशाच्या सोन्याच्या साठ्याचे एकूण मूल्य आपोआप कमी होते. जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा देशाच्या सोन्याच्या साठ्याचं मूल्य आपोआप वाढते. म्हणून प्रत्येक व्यक्ती जसं सोन्यामध्ये सेफ गुंतवणूक करतो तसा प्रत्येक देश सुद्धा सेफ गुंतवणूक म्हणून सोनं घेऊन ठेवतो. चीनने खूप सोनं खरेदी केलं, भारताने सुद्धा खूप सोनं खरेदी केलं. तुम्हाला माहिती आहे का, मागच्या काही काळामध्ये भरपूर सोनं खरेदी करण्यामध्ये भारत हा सुद्धा देश होता. कारण जगाची जी आर्थिक स्थिती आहे ती अनस्टेबल आहे. अशा परिस्थितीमध्ये सोनं ही सेफ गुंतवणूक असते. आधी लोक जे आहेत ते डॉलरमध्ये गुंतवणूक करायचे, पण आता अमेरिका थंड होण्याच्या मार्गावर आहे म्हणून तो कावरल्या बावरल्यासारखा तुम्हाला दिसतंय. म्हणून चायनाने चांदी आणि सोनं प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता 1,28,000 कोटींचा हिशोब तो तसा आहे. समजलं? म्हणजे एकूण सोनं जे आहे ते जेवढं पहिले होतं तेवढंच आहे. फक्त जो कमी झालेला भाव आहे तो कमी झालेला भाव आपण मायनस केला तर एवढा फरक पडतो आणि तो पैसा तिकडे गेलेला आहे. ठीक आहे. सोपं उदाहरण जर आपण घेतो म्हटलं तर सध्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये कुठल्याही ऍप मधून जर तुम्ही 100 रुपये टाकले, एखादे शेअर तुम्ही 100 रुपये इतक्या किमतीचा एक शेअर खरेदी केला. ठीक आहे. जर त्या शेअरची किंमत वाढली तर 100 रुपयाचे 110 रुपये पण होतील. आणि जर त्या शेअरची किंमत कमी झाली तर त्याचे 90 रुपये सुद्धा होतील. समजलं? लक्षात आलं? म्हणजे तुमच्याकडे शेअर जो आहे तो एकच आहे, परंतु मार्केट वाढलं तर त्याची किंमत वाढली, मार्केट पडलं तर त्या शेअरची जी किंमत आहे ती कमी झाली. आलं लक्षात? तर मग आता याच्यात तफावत किती झाली बघा. 100 रुपयेचं सोनं घेतलं, किंमत वाढली तर 10 रुपये वाढले की नाही शेअरवरती आपले? वाढले. आणि कमी झाल्याबरोबर आपले 10 रुपये कमी झाले की नाही झाले? झाले. कळलं? लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे सोनं जेवढं होतं तेवढंच आहे, परंतु त्याचं आजचं जे बाजार मूल्य आहे ते कमी झालेलं आहे. लक्षात आलं? व्हेरी गुड. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की भारत देशाचा सोन्याचा जो साठा आहे, ठीक आहे, तो रिझर्व्ह आहे, तो रिझर्व्ह बँकेकडे सेफ आहे. जगामध्ये सर्वात जास्त सोनं हे कोणत्या देशाकडे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्वात जास्त सोनं हे कोणत्या देशाकडे आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. लक्षात आलं? आणि सोनं जे आहे ते हळूहळू महाग होणार आहे. महत्वाचं मेटल आहे. ठीक आहे. सेफ गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाते. आणि भारत देशाकडे सुद्धा सोन्याचा साठा बऱ्यापैकी आहे, परंतु पहिल्या नंबरवर जो देश आहे त्याच्यापेक्षा तो खूप कमी आहे. तर तुम्हाला मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शक्य झालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरचा जो देश आहे तो सुद्धा सांगा. ठीक आहे. व्हेरी गुड. चला, लक्षात आलं तुमच्या सगळ्यांना? व्हेरी गुड. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे जे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. नेहमीच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येतो. राजकारण असो, अर्थकारण असो, इतिहास असो, सोसायटी असो किंवा करंटमधल्या नॅशनल इंटरनॅशनल गोष्टी असो. तुम्हाला जर अपडेट हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. UPSC आणि MPSCच्या रिगार्डिंग सगळ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे त्या आपण कव्हर करतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे विद्यार्थी MPSC मध्ये राज्यसेवा कंबाईनची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल बॅचेस सुरू केलेले आहे. राज्यसेवेची जर तुम्हाला तयारी करायची असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षाचा निकाल जो आहे, पूर्व परीक्षेचा निकाल आता येणार आहे.
मुख्य परीक्षेची तयारी आपण करतोय, 26च्याही मुख्य परीक्षेची तयारी आपण करतोय. तर लक्षात ठेवा, याच्या संदर्भात आपण एक फ्री वर्कशॉप आपण घेणार आहे. हे वर्कशॉप 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता आपण घेणार आहे. जे विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करताय किंवा पहिल्यांदा एमपीएससीला सामोरे जात आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. कुठल्या गोष्टी सांगणार आहे? की मेन्सची तयारी कशी केली पाहिजे, कधीपासून केली पाहिजे, सोर्सेस कोणते यूज केले पाहिजे, आन्सर रायटिंग आपण कशी केली पाहिजे, जर तुमच्या मनामध्ये भीती असेल तर ती भीती कशी काढून टाकली पाहिजे, ठीक आहे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, प्रॉपर अप्रोच जो आहे तो कसा बिल्ड केला पाहिजे, जास्तीत जास्त स्कोरिंग कसं केलं पाहिजे, कोणत्या विषयांवर भर दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या वर्कशॉपमध्ये करणार आहे. जर तुम्हाला याला एनरोल करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि हे वर्कशॉप अटेंड करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आहे. आपल्याला सुद्धा आपलं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला करणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर जर तुम्ही 2025च्या मेन्सची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल टेलिग्राम चॅनेल सुरू केलेलं आहे. या टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल. यामध्ये आम्ही तुम्हाला रोज प्रॅक्टिस करण्यासाठी नवीन प्रश्न देणार आहे, जे विद्यार्थी मेन्सची तयारी करतायत त्यांच्यासाठी. त्यानंतर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, मेन्सची स्ट्रॅटेजी सांगणार आहे, मेंटॉरशिप सेशन तुमच्यासाठी घेणार आहे, मंथली करंट अफेअरच्या नोट्स तुम्हाला मराठीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तुमचे आन्सर शीट जे आहे ते आम्ही इव्हॅल्युएट करून देणार आहे, मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक सांगणार आहे, पीवायक्यू सुद्धा यूपीएससीचे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सगळं रेडीमेड मटेरियल तुम्हाला इथे मिळणार आहे. लवकरात लवकर जॉईन करा, अजिबात मिस करू नका. त्यानंतर तुमच्यासाठी आम्ही टेस्ट सुद्धा अरेंज करणार आहे, तुमची मेन्सची तयारी प्रॉपर झाली पाहिजे म्हणून, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करंट अफेअर सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. आन्सर रायटिंगचे रोज संध्याकाळी 6 वाजता आपले सेशन आहेच. आणि राज्यसेवा 2026 साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. प्रिलिम प्लस मेन्स दोन्हीच्या बॅचेस आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल, पण ही बॅच तुम्ही एनरोल करा आणि आपल्या घरूनच अभ्यास करा. कुठे जायची गरज नाही. सगळ्या डिटेल गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. या संदर्भात कुठलाही डाऊट राहिला तरी आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज टाका, ठीक आहे. हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, तुम्ही मला याच्यावर व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. आलं लक्षात? व्हेरी गुड. आणि जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, टेक केअर.